नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल नीता माहीज मॅजिकल लाईफ। कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आज मी एक गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट मला खूप आवडली आणि त्या गोष्टीमधून मला खूप काही शिकायला मिळाले। म्हणून मी ठरवले की ही गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। राजू नावाचा एक मुलगा असतो आणि त्याच्याकडे एक पाळीव गाढव असते। राजू त्या गाढवाला घेऊन रस्त्याने चाललेला असतो। रस्त्याने चालत असताना राजूला रस्त्यामध्ये एक काचेचा चमकदार तुकडा दिसतो। राजू तो तुकडा घेतो आणि एका दोरीमध्ये बांधून गाढवाच्या गळ्यामध्ये घालतो आणि राजू पुढे चालत जातो। काही अंतर गेल्यानंतर राजूला तिथे एक व्यक्ती भेटते। ती व्यक्ती बघते की गाढवाच्या गळ्यामध्ये काहीतरी चमकत आहे। तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येते की हा साधारण काचेचा तुकडा नसून हा एक मौल्यवान हिरा आहे आणि ह्या हिऱ्याची बाजारामध्ये खूप किंमत आहे। मग तो व्यक्ती ठरवतो की राजूकडून हा तुकडा विकत घ्यायचा। मग तो राजूला म्हणतो, मी तुला 100 रुपये देतो आणि तो तुकडा तू मला दे। यावर राजू विचार करतो की जर मी हा काचेचा तुकडा त्या व्यक्तीला 200 रुपयाला दिला तरी सुद्धा तो घेईल। म्हणून राजू म्हणतो की नाही, मी हा तुला तुकडा 200 रुपयामध्येच देणार। यावर तो व्यक्ती विचार करतो, नाही, मला तर 100 रुपयामध्येच घ्यायचं आहे। मी असं करतो, मी थोडंसं पुढे जातो। पुढे गेल्यानंतर राजू मला पुन्हा हाक मारेल आणि म्हणेल की ठीक आहे, 100 रुपयामध्ये घ्या। त्या पद्धतीनं तो व्यक्ती पुढे निघून जातो। तर राजू त्याला काही हाक मारत नाही। राजू पण पुढे निघून जातो। पुढे गेल्यानंतर राजूला दुसरा एक व्यक्ती भेटतो। तो दुसरा व्यक्तीसुद्धा गाढवाच्या गळ्यामध्ये बघतो तर त्याला एक चमकदार तुकडा दिसतो। मग त्या व्यक्तीच्याही असं लक्षात येतं की हा खूप मौल्यवान हिरा आहे। मग तो व्यक्ती म्हणतो की हा काचेचा तुकडा तू मला दे, त्या बदल्यात मी तुला पैसे देईन। यावर राजू म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मला 200 रुपये द्या, त्यावेळी मी तुम्हाला हा काचेचा तुकडा देईन। तो व्यक्ती क्षणाचाही विचार न करता राजूला 200 रुपये देतो आणि तो मौल्यवान हिरा घेऊन जातो। त्यानंतर राजू त्याच्या घरी जातो। आता जो व्यक्ती 100 रुपयाला काचेचा तुकडा मागत होता तो विचार करत असतो की काश मी तो 200 रुपयाला घेतला असता तर तो मौल्यवान हिरा आज माझ्याकडे असता। असा विचार करून तो राजूच्या घरी जातो आणि राजूला 200 रुपये देतो आणि म्हणतो, तो काचेचा तुकडा मला दे। यावर राजू म्हणतो, तो तर तुकडा मी 200 रुपयाला कधीच विकला। यावर तो व्यक्ती म्हणतो की तू मूर्ख आहेस का? तो काचेचा तुकडा नसून तो एक मौल्यवान हिरा होता। तू असं कसं काय विकलास? यावर राजू म्हणतो, खरे मूर्ख तर तुम्ही आहात, कारण तुम्हाला माहीत होतं की तो खूप मौल्यवान हिरा आहे, तर तुम्ही न घेता निघून गेलात। संपली गोष्ट। तात्पर्य ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपले मन जर स्थिर नसेल तर आपल्याला आलेली संधीसुद्धा समजत नाही आणि आपण आलेल्या चांगल्या संधीसुद्धा घालवतो। जर आपलं मन स्थिर करायचं असेल तर ह्याच्यावरती एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे मेडिटेशन। जर आपण रोज मेडिटेशन करत असो तर आपलं मन स्थिर राहतं, तसेच आपल्या मनावरती कंट्रोल राहतं। त्यामुळे कुठला जरी निर्णय आला तर आपण तो अगदी योग्य पद्धतीने घेऊ शकतो। म्हणून मेडिटेशन हे आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे। आता मेडिटेशन कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा। थँक्यू।